चला मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात देखील दोन कंटेस्टंट घराबाहेर पडलेत. ते म्हणजे आयुष संजीव आणि दुसरा म्हणजे करण सोनावणे. आयुष असा पण बिग बॉसच्या घराबाहेर जाणारच होता. एकतर मेडिकल रिझन आणि बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट कमी, वोटिंग कमी, त्यामुळे तो जाणारच होता. मात्र इकडे करण सोनावणे याची बिग बॉसने विकेट घेतली आणि तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला. करणला आता बिग बॉसच्या घरात दोनच गोष्टी मिस करतील. एक म्हणजे प्राजक्ता शुक्रे आणि दुसरा म्हणजे सकाळी सकाळी स्विमिंग पूल त्याला मिस करेल. तर मित्रांनो, दोन लोक या आठवड्यात देखील घराबाहेर गेले, त्याच्यावरती आपण बोलणारच आहोत. जी काही सगळी इलेक्शन प्रक्रिया पार पडली त्याच्यावर सविस्तर आपण बोलणार आहोत. त्या अगोदर थोडंसं बघूया बिग बॉसच्या घरात काय झालं. त्यासाठी जाऊया आपल्या बाच्या टीव्हीवरती. मित्रांनो, बाच्या टीव्हीवरती येथे रितेश देशमुख यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा होता. काल व्हॅलेंटाईन डे साजरा झाला आणि बिग बॉसच्या घरात देखील व्हॅलेंटाईन डे इथे रितेश भाऊने घेतला. सागर असा एकदम शांत शांत बसलेला. सागर काय विचार करत होता कसला की माहित नाही. लगेच रितेश भाऊने त्याचंच नाव घेतलं. सागर, तुम्हाला काय सांगायचं आहे व्हॅलेंटाईन डे निमित्ताने? सागर, हो भाऊ, भाऊ भाऊ भाऊ. बोला सागर भाऊ, काय म्हणता? सागरने इथे सांगायला घेतलं की माझी पण एक होती शाळेमध्ये, पण ते काही जमलं नाही. मी प्रपोज करण्याच्या अगोदरच दुसऱ्या कुठल्या तरी सागरने प्रपोज केलं आणि ती त्याची झाली. म्हणजे या सागरला ती भेटली नाही, त्या सागरला ती भेटली. सागरची बायको काय, सोनाली वहिनी, या आता अशा दांडू घेऊनच असतील. येऊ दे सागऱ्याला, किती गोष्टी हा बाहेर काढतोय बघतेच मी. विशाल कोटियान याने आपल्या मैत्रिणीसाठी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी सलमान खानच्या वीरगती या चित्रपटाची तिकीट ब्लॅक मध्ये विकली म्हणे. वीरगती सलमान खानचा चित्रपट हा तेव्हा चालला होता. हा सलमान खानचा चित्रपट त्या काळी सुपर डुपर फ्लॉप होता आणि त्याची तिकीट विशाल कोटियाने ब्लॅक मध्ये विकली. त्याचे पैसे जे काय आले त्याच्याने त्याने आपल्या मैत्रिणीला व्हॅलेंटाईन गिफ्ट आणि काय जे दिलं ते दिलं. त्यानंतर आरबीचं व्हॅलेंटाईन डे काहीतरी वेगळंच होतं. 50 रुपयाची पुण्यामध्ये थाळी त्याने खाऊ घातली होती आणि ती मैत्रीण आज सुद्धा त्याला त्या 50 रुपयाच्या थाळीने चिडवते म्हणे. त्यानंतर राखीचं बिचारीचं व्हॅलेंटाईन डे बिग बॉस करा तुम्ही. राखीचं जुळतं, पण व्हॅलेंटाईन डे येण्याच्या अगोदर तिचं तुटतं. तर बिग बॉस तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आणि आज म्हणजे उद्या आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त ड्रामा केलाय. रुचिता वर्सेस राखी सावंत असा सामना आपल्याला उद्याच्या दिवशी किंवा पुढच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे. घरातील कामावरनं रुचिता काम करत नाही आणि तिच्या बेडवरती अक्षरशः राखीने अख्खा कचरा आणून टाकलाय. पाहायला मजा येणार आहे. त्यानंतर सचिन भाऊ एक पाऊल पुढे. सचिन भाऊ 10वीत असतानाच त्यांना 12वीची मुलगी आवडायला लागली होती. प्रपोज करणार त्या अगोदरच त्या मुलीचं लग्न झालं आणि सचिन भाऊ तसेच राहिले. बिग बॉसच्या घरामध्ये गाणे गाणाऱ्यावरती बिग बॉसच्या घरातील काही लोक लठ्ठू झालेत. सध्या गाणारे बाई बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना आवडतात. काय राकेश? राकेश म्हणतो, बघितलं बुवा तुम्ही. तर हे भारी होतं. भाऊ सांगतात की बघा, काहीतरी मनावरती घ्या. दोन दोन लोक तुमच्यावरती प्रेम करतात. राकेशच्या त्या नावाने हल्ली पोरी बॅनरच बाहेर घेऊन उभे असतात असं सांगितलं जातं. नितेश भाऊने अशा प्रकारचे बॅनर पाठवावे आपल्यालाही, ते आपण इथे व्हिडिओवरती लावूया. त्यानंतर तन्वी म्हणते की मला सगळे घाबरत होते, त्यामुळे कोणी मला विश केलं नाही, त्याच्या कानाखाली बसेल. म्हणजे तन्वी ही तेव्हापासून तशीच आहे असं कदाचित तिला सांगायचंय. आयुष्य चितागीता पण छान होतं. दीपालीचं गोवा आणि गोराई बीच. गोराई म्हणजे आपलं बोरिवलीच्या इथलं उत्तनचं इथलं ते गोराई बीच. तर हे खूप छान होतं. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये प्रेमाचा चित्रपट करायचा आहे आणि या प्रेमाच्या चित्रपटासाठी ऑडिशन घेणार आहेत. आणि इथे पहिली ऑडिशन हिरोईनची होणार आहे, ती म्हणजे प्राजक्ता, आणि हिरो असणार आहे तो म्हणजे करण. आता जेव्हा प्राजक्ता जेव्हा करणचं नाव घेतलं जातं ना, तेव्हा तो एकदम शॉक झाला की यार आता कसं काय होणार. म्हणजे करणला प्रेमही व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं प्रेम आहे हे लोकांपासून लांब पण ठेवायचं आहे. करणची याच्यामध्ये ना गफलत झाली, म्हणून बिग बॉसला देखील त्याने बोल लावले की हे जे काही तुम्ही बोलताय मला, स्ट्रॉबेरीची तारीफ केल्यानंतर ऑरेंज, पाठीमागचं संत्र हे लाल बुंद झालं. करणचं तेव्हा असं झालंय की आम्हाला ठीक आहे प्रेम झालंय,
पण हे तुम्ही बाहेर दाखवू नका, असं कदाचित करणचं झालं असावं. त्यामुळेच तेव्हा बिग बॉसला तो करण बोलला आणि कदाचित आज ज्या पद्धतीने या दोघांना, प्राजक्ता आणि करणला जेव्हा एकत्र आणत होते रितेश भाऊ, तेव्हा त्यांना ते नको वाटलं. पण ते दोघे फार ऑफर्ड वाटत होते. म्हणजे हात पकडू की नको, प्राजक्ता सांगते इकडे नको पकडू, असं नको करू. त्यांना ते असं अजिबात वाटत नव्हतं की आम्ही अशा प्रकारे दोघे जण आणि त्या गाण्यावरती डान्स करतो, हे कसं दिसेल बाई, कसं दिसेल, हे चीप दिसेल, असं त्यांचं एकंदरीत झालं होतं. पण इथे आयुष आणि तन्वी जोडी एक नंबर. मित्र आयुष आहे ना यार, तू बिग बॉसच्या घरामध्ये चांगला खेळ खेळायला पाहिजेच होता. खोटं नाटक का होईना, तू तन्वी बरोबर जरी थोडस लव्ह अँगल सेट केलं असतंस ना, तरी मजा आली असते तुला बघायला. पण तसा तुझा बिग बॉसच्या घरामध्ये गेम दिसला नाही. बॅड लक मित्राचं. आयुष आणि तन्वी मध्ये व्हेज फ्राय राईस आणि ट्रिपल शेजवान राईस, ते हे कॉम्बिनेशन एकदम भारी होतं. आणि ज्या पद्धतीने आयुष सांगत होता की मी व्हेज फ्राय राईस आहे आणि ट्रिपल राईस तन्वी आहे, त्याच्यामध्ये शेजवान चटणी आहे, ऑमलेट आहे आणि ते सगळे एकत्र मिक्स आहे, ते कॉम्बिनेशन, ते आयुष समजवण्याच्या बाबतीत किंवा मुद्दे मांडण्याच्या बाबतीत तो अव्वल आहे. तो जबरदस्त मुद्दे मांडत होता. आणि त्यांच्यामध्ये तू हे रे माझा मितवा, नात्याला काही नाव नसावं, या गाण्यावरती खूप छान म्हणजे जबरदस्त डान्स त्यांनी केला. त्या गाण्यानंतर तुमच्यातली भांडणं मिटतील असं रितेश भाऊ सांगत होते, परंतु ती भांडणं मिटण्या अगोदरच आयुष बिग बॉसच्या घराबाहेर पडला. पण तन्वीला एवढं दुःख झालेलं दिसत नव्हतं आयुष बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर. काय वाटतं तुम्हाला? केला बरं एकदा असं काय, माझ्या बरोबर काही करत पण नव्हता, माझा ऐकत पण नव्हता, बसत पण नव्हता, गेला तो बराच झाला, असं म्हणून तन्वीने सांगितलं असेल. त्यानंतर सागर आणि राखीचं जे काही गोंधळलेलं गाणं होतं ते पण भारी होतं. सागरचं असं झालं असेल की बाहेर बायको बसली हातात दांडूक घेऊनच, मी जर काही इकडे केलं तर मला बाहेर गेल्यावर दांडकं पडते, म्हणून सागर राखीपासून थोडासा लांब राहतो. नवीन नवीन त्याला बरं वाटलं होतं, पण आता ती राखी त्याला खटकायला लागली. तर ते पण भारी होतं त्यांचं गोंधळलेलं गाणं. त्यानंतर रील्स दाखवले. खरं तर हे जे 3 रील्स दाखवले ना, त्याच्यापेक्षा सोशल मीडियावर या लोकांचे रील्स किती भारी येतात, ते दाखवायला हवे होते. इथे तन्वीची सोचा बोचा कॉमेडीचा रील्स चांगला होता. त्यानंतर जेनी लिव्हर जी जॉनी लिव्हर यांची मुलगी आहे, ती खूप छान ऍक्ट्रेस आहे, मिमिक्री खूप छान करते. फराह खानची मिमिक्री ती जबरदस्त करते. लता मंगेशकर यांची देखील मिमिक्री खूप छान करते. त्यांनी आपल्या छोटूची चहाची जी काही मिमिक्री केली होती ना, ती भारी होती. त्यानंतर अनुश्रीचं ते काय म्हणून दाखवलं, त्याच्यापेक्षा मी मगाशी सांगितलं की त्याच्यापेक्षा खूप चांगले रील्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सोनावणे वहिनी आणि कारंडे वहिनी यांचा जो काही परफॉर्मन्स होता ना, तो जबरदस्त होता, A1 होता. प्रत्येक टीमची मस्तपैकी या दोघींनी सोलून काढली, तर ते भारी होतं. म्हणजे काय त्याला म्हणूया की आपण रोस्टिंग या दोघींची एकदम भारी होती. टाटा टीमचा हा त्रिकूट, त्यामध्ये बारकं चिरकुट, हे भारी होतं. त्यांचा ग्रुप देखील असाच आहे, कधी एकमेकाला ठेंगे दाखवतील हे सांगता येत नाही. त्यानंतर टोळी टीम, माकड गाजर, हे चांगलं होतं. तिसरा ग्रुप जो आहे तो लाईव्ह शो बघणार आहे, फक्त बघायच्या भूमिकेत आहेत. तर हे तुम्हाला कळतंय, तुम्हीच सोनावणे आणि कारंडे वहिनी तुम्हीच त्या ग्रुपमध्ये आहात, हे तुम्हाला चांगलं कळते की आपण काय करतोय. आपण फक्त बघायच्या भूमिकेत बाल्कनीमध्ये बसून हा सगळा गेम बघतोय, दुसरंच कोणतरी ट्रॉफी उचलून घेऊन जाते हे तुम्हाला दिसतंय. तर जे काही तुम्ही बोलताय ते थोडस आपल्या अंगीकृत आणा आणि तसा बिग बॉसच्या घरात गेम खेळा. ऑलरेडी आता तुमचे 2 सदस्य गेलेत, 3 सदस्य तुम्ही राहिला, तर थोडासा तुम्हाला गेम पिकअप करणं गरजेचं आहे, खेळायला पाहिजे. याने जर असेच हे लोक फक्त बघायच्या भूमिकेत राहिले ना, तर हेच लोक नॉमिनेट होतील आणि हीच लोक पुढच्या आठवड्यात देखील बिग बॉसच्या घराबाहेर जातील, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. त्यानंतर काटे आणि गुलाब हे देखील छान होतं. अनुश्रीने गुलाब राखीला दिलं, माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग होतं की राखीला गुलाब दिलं. आणि त्यानंतर ती सांगते की बिग बॉसच्या घरात राखी आल्यापासून गेमला सुरुवात झाली. रितेश भाऊ सांगतात, मग आम्ही काय सांगत होतो तुम्हाला, त्या अगोदर कोणी खेळत नव्हतं का? मित्रांनो, अनुश्रीने सांगितलं ना ते योग्यच. राखीने आहे ना सगळ्यांना जागा दाखवली, कोण कसं खेळतंय, कोण काय करते, कोणी खेळायला पाहिजे हे दाखवलं. आणि याच्यावरती चर्चा नंतर हा विशाल कोट्यान करत होता की तुम्ही राखीचं नाव का घेतलं, म्हणजे त्या अगोदर आपण बिग बॉस खेळत नव्हतो का? तुम्ही खेळत होतात बिग बॉस, पण राखीने
कोणाचा गेम कसा आहे, कोणी खेळायला पाहिजे, कोण किती पाण्यात आहे, कोण बॅकफुटला आहे, कोण फ्रंट फुटला आहे, हे त्यांनी सांगितलं राखीने. आणि कदाचित राखी आली नसती ना, तर अजून हे लोक पाण्यातच राहिले असतं. म्हणजे एक डबकं असतं ना, ती बेडकं डबक्यालाच आपलं विश्व समजतात. हेच म्हणजे सगळं जग आहे आणि बाहेर आल्यावर मोठं विश्व आहे हे त्यांना माहिती नसतं. तर अशी डबक्यातली ही लोक डबक्यातच खेळत होती. राखी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बिग बॉसचा गेम असा आहे. तर हे योग्यच होतं अनुश्रीचं. पण आता टोळी टीमच्या सरदाराला नेमकं हे का वाटलं, राखीला गुलाबाचं फूल दिल्यानंतर, हे त्यालाच माहिती. त्यानंतर प्राजक्ताने गुलाबाचं फूल आपल्या 3 सदस्यांना दिलं तिच्या टीम मधल्या. अजून एक ती फुल घेऊ शकत होती, जसं राखीने घेतलं ना. सागर कारंडेलाही द्यायचं ना. सागरला तुम्ही का साईडला ठेवलं? त्यानंतर सागर नंतर तिला भेटायला गेलाच नाही. जेव्हा करण आणि आयुष गेले ना, बाल्कनीमध्ये सागर गेलाच नाही. सचिन भाऊ आणि प्राजक्ता हे दोघेच होते आणि त्यानंतर त्यांना भेटायला गेला, सांत्वन करायला गेला, तो म्हणजे रोशन भाऊ. तर इकडे काटे दिले ते म्हणजे तन्वीला. तन्वीचं आणि प्राजक्ताचं या अगोदरच वादलं होतं, त्यामुळे साहजिकच तसं काही तिला हल्ली देण्यासारखं कोणी माणूस नव्हतं काटे देण्यासारखं. कारण प्राजक्ताला आता ती ही टोळी टीम ही थोडीशी जवळ वाटत होती. आता मला असं वाटतं ना, की प्राजक्ता, सचिन भाऊ आणि सागर कारंडे यांचा फायदा टोळी टीम उचलेल असं एकंदरीत स्पष्ट दिसतंय. कारण या लोकांमध्ये तेवढेसे गट्स नाहीयेत. त्यांच्याकडे आहे ना तेवढी थिंकिंग पॉवर नाही की आता कसा गेम खेळायचा, काय करायचं, कसे पत्ते टाकायचे, हे या अनालिसिस टीमकडे आता राहिलं नाही. आणि त्यांचा एक हुकमी एका बिग बॉसच्या घराबाहेर गेला. आता ही लोक मोकाट, आता यांना चावण्यासाठी, यांना घेण्यासाठी बाकीचे हे लोक डाव टाकणार. आता हे लोक डाव कसे टाकतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर विशाल कोटिया याने टोळी टीमला गुलाब दिलं आणि ये हमारे पिलर हे, आणि एका पिलरला रितेश भाऊ बोलवतात रुचिताला आणि रुचिता बोलते थँक्यू, सॉरी भाऊ, आता असं परत होणार नाहीये. मी हाडहाड करणार नाही आणि मी आता थुंकणार सुद्धा नाही. आता मी काहीतरी वेगळं करेन, ते तुम्ही बघा या आठवड्यात. तर आता बघू काय वेगळं करते ही. त्यानंतर काटे हे साहजिकच आरबीला तो देणार होता आणि ते दिलं त्याने. राखीने जे गुलाब दिलं ते काटा टीमला दिलं आणि तिने बरंच काही सांगितलं की काटा टीम माझ्यासाठी काय आहे, मी बिग बॉस साठी काय, आणि बिग बॉस माझ्यासाठी काय आहे. आणि मी कधी ट्रॉफी जिंकले नाही, परंतु मी नक्कीच बिग बॉसच्या शेवटपर्यंत गेले आणि प्रत्येक लोकाला, प्रत्येक बिग बॉस प्रेमीला मी एंटरटेन केलं. मी लोकांची मन जिंकली. पण मी माणूस आहे, माझ्याकडून सुद्धा काही गोष्टी होतात असं राखी सांगत होती. आणि काटा जो दिला तो दीपालीने जे काही कळ लावलेली प्राजक्ताबद्दल, तर काटा दिला. प्राजक्ता कधी कधी म्हणजे आत्ता सडनली असं वाटतं ना की प्राजक्ता कळ लावते, हे मात्र दिसून येते. हल्ली ती प्रत्येक ठिकाणी जाते आणि आपली मतं मांडते. त्याला कळ लावणं असं म्हणतात का? काय वाटतं तुम्हाला? प्राजक्ता कळ लावते, पण हल्ली ती प्रत्येक ठिकाणी जाते आणि बोलत असते. हे असं झालं, तो तसंच आहे, अमुक आहे, तमुक आहे. पहिलं तसं तिचा गेम नव्हता, पण नॉमिनेशन मध्ये जशी ती येते ना, तशी काही गोष्टी ती काढण्याचा प्रयत्न करते. तर ठीक आहे, आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया, ते म्हणजे नॉमिनेशन टास्क कडे. तर इथे जे काही नॉमिनेशन घेतलं ना, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा 3 लोकांना बोलवलं, राकेश, सचिन आणि करण. या दोघांपैकी 2 सदस्य हे बॉटमला असणार आहेत आणि 1 सदस्य सेफ असणार आहेत. राकेशला विचारलं जातं की काय वाटतं तुम्हाला, यामध्ये डेंजर झोन यामध्ये डेंजर झोन मध्ये कोण असेल? तर राकेश इथे स्पष्ट सांगतो की करणचा गेम मला बिग बॉसच्या घरामध्ये तसा दिसला नाही. सचिन भाऊला विचारलं जातं, तर सचिन भाऊ सांगतात की मीच एक असेन. आणि मला असं वाटतं की राकेश हा या आठवड्यात दिसला आहे, मान्य आहे, परंतु राकेशचा गेम तसा बिग बॉसच्या घरामध्ये नाही. आता सचिन भाऊंचं असं झालंय की करणचाही गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाही आहे, पण करण हा माझा मित्र आहे, त्यामुळे त्याचं मी नाव घेऊ शकत नाही. तर इथे स्वतः आणि राकेशचं नाव घेतलं. करणने देखील तेच केलं जे सचिन भाऊने केलं. एक सचिनचं नाव घेतलं आणि राकेशचं नाव घेतलं, की राकेश हा नक्की या आठवड्यामध्ये दिसलाय महाराष्ट्राला. ते आवडलंही असेल त्याचा गेम, पण मला तो जास्त दिसलेला नाही. इतर दिवशी म्हणजे या आठवड्यात दिसला, पण इतर दिसला नाही. तेच सचिनचे मुद्दे त्याने इथे काढले. इथे राकेशला सेफ केलं जातं आणि करण आणि सचिन हे डेंजर झोन मध्ये येतात. त्यानंतर आयुष प्रभू आणि प्राजक्ता
याच्यामध्ये प्रभू म्हणतो की मीच डेंजर झोन मध्ये असावा, कारण तुम्ही ज्या पद्धतीने मला जो काही आरसा दाखवला तर मला असं वाटतं की मीच डेंजर झोन मध्ये असेन. प्राजक्ता सांगते की कदाचित प्रभू असू शकतो. जर दोन्ही सांगायचं झालं तर मग आयुष सुद्धा असेल. आयुष सांगतो की नक्कीच मी आणि प्रभू हे दोन कंटेस्टंट आहेत. पण जर एकच नाव घ्यायचं असेल तर मी इथे स्वतःचं नाव घेईन, कारण मी स्वतः जास्त दिसलेलो नाहीये. तर इथे प्रभू प्राजक्ता हे सेफ होतात आणि आयुष हा बॉटमला जातो. आता या तिघांपैकी दोन सदस्य हे बिग बॉसच्या घराबाहेर जातील आणि बिग बॉस इथे रितेश भाऊ सांगतात की या सदस्यांना तुम्ही आताच भेटून घ्या, कारण हे जे तीन सदस्य आहेत ते तुम्हाला म्हणजे हे जे तीन सदस्य आहेत या तीन सदस्यांपैकी दोन सदस्य बाहेर जातील, एक सदस्य आतमध्ये येतील आणि हे तुम्हाला भेटणार नाही. तर मला असं वाटतं ना की यार या लोकांची गळाभेट तेव्हा घ्यायला म्हणजे असं डायरेक्ट अनाऊन्स करायला पाहिजे की हे दोन जात आहेत. त्यानंतरची जे काही रडारड असेल किंवा जे काही असेल ना, तर ते पाहायला लोकांना अजून मजा वाटली असती. हे लोक दोन जात आहेत जेव्हा नाव घेतलं जातंय आणि बिग बॉसच्या घरातील तेव्हाचं वातावरण हे खूप वेगळं झालं असतं. तर थोडंसं ते दाखवलं असतं ना तर नक्कीच मजा आली असती आणि थोडासा टी-आर-पी अजून वाढला असता, असं माझं मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर छोट्याशा द्वारमधून या तिघांनाही बाहेर काढलं जातं. दोन सदस्य हे मेन द्वारातनं बाहेर पडतील आणि जो सेफ असेल तो आतमध्ये येईल. तर इथे पहिल्यांदा येतो तो म्हणजे पहिल्यांदा म्हणजे जो येतो तो म्हणजे सचिन भाऊ. सचिन भाऊ आल्यानंतर काटा टीमचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण करण सोनावणे आणि इकडे आयुष हे लोक बिग बॉसच्या घराबाहेर गेलेत. सचिन आल्यानंतर ज्या पद्धतीने ओक्साबोक्शी रडत होता तर ते बघून खूप वाईट वाटलं की, आणि मी मगाशी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पुरुषाला रडून आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. सचिन मोठ्याने रडला देखील आणि लगेच त्याने स्वतःला सावरलं तिथे आणि तो बोलतो की प्राजक्ता आपली दोन लोक जायला नको होती. आता या दोघांबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की आयुषचा बिग बॉसच्या घरामध्ये तसा गेम नव्हता. आयुषमध्ये एक विनर क्वालिटी नक्कीच दिसत होती. आयुष जेव्हा पहिल्यांदा आला होता तेव्हा तसा तो खेळला नव्हता, परंतु ज्या पद्धतीने आयुष आणि तन्वीची पहिल्या दिवशी म्हणजे ग्रँड प्रीमियरला जी झाली होती वाजली होती ना, तर म्हटले हे दोन फटाकडे आहेत, ते जबरदस्त वाजतील बिग बॉसच्या घरामध्ये असं वाटलं होतं. पण तसा तो आयुष पहिल्या आठवड्यामध्ये फुसका निघाला. त्यानंतर रितेश भाऊने त्याला जागा दाखवली की बाबा तुला खेळणं गरजेचं आहे, नाहीतर तू आउट होशील, तू दिसला पाहिजेस. त्यानंतर आयुषने जो काही पिकअप केला, जो काही त्याने पाचवा घेर टाकला, तर तो थेट कॅप्टन पदाची उमेदवारी आणि कॅप्टनच झाला. चांगला खेळ त्याने केला आणि त्यानंतर मग जी काही कॅप्टन्सी त्याला मिळाली आणि त्याचा जो काही ग्राफ तो वरती जाण्या अगोदर खाली 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 आला आणि तो थेट बिग बॉसच्या घराबाहेर गेला. एकतर त्याला आजारपण चिकटलं आणि त्यानंतर तो दिसेनासा झाला आणि तो नंतर तो टास्क सुद्धा खेळत नव्हता, म्हणजे तो गिव्हअप करत होता. बिग बॉस हे त्याला दाखवत नव्हते, तोही दिसत नव्हता आणि त्याच्या आजाराबद्दल ना बिग बॉस चर्चा करायचे आणि ना घरातील सदस्य चर्चा करायचे. त्याची चर्चाच होत नव्हती. त्यामुळे साहजिकच तोच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार होता. त्यानंतर करण सोनावणेचं थोडंसं मला शॉकिंग वाटलं की करण सोनावणे हा बिग बॉसच्या घरामधून जाईल का? कारण जे काही वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये करण हा टॉप 3 मध्ये होता. बॉटमला प्राजक्ता आणि प्रभू होते. आता प्रभूला काय ठेवलं बिग बॉसच्या घरामध्ये? प्रभूचा गेम तसा दिसत नाहीये. तन्वीच्या फक्त मागे-पुढे करताना तो दिसतो. मला असं वाटतं, की पुढच्या आठवड्यात जर प्रभू नॉमिनेट झाला ना, तर प्रभूचा पुढच्या आठवड्यात पत्ता कट होईल असं वाटतं. करणचं सांगायचं झालं तर करणचाही तसा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नव्हता. करणकडे जो एक पत्ता होता ना, तो पत्ता तो नंतर काढणार होता. खरं तर जाता-जाता आपल्या रितेश भाऊने त्याला विचारायला पाहिजे होतं, की "अरे तो पत्ता जो होता तुझ्याकडे तो नेमका काय होता?" तो एकतर सांगून तरी जा किंवा दाखव तरी. त्याच्यावरती करण काय बोलला असताना हे ऐकायला नक्की आवडलं असतं. तर मित्रांनो करण सोनावणे याचा द एंड बिग बॉसच्या घरातनं झालेला आहे. सोनावणे म्हणजे चांगली निभावत होती करण सोनावणे. करण सोनावणे आणि प्राजक्ताचं जे काही शिजत होतं, तेही खूप छान वाटत होतं. त्यांच्यामध्ये असं म्हणजे अजून 1-1.5 महिना राहिले असतं तर काहीतरी झालं असतं. पण त्यांची एक मैत्री चांगली होती. पण ते आपल्यातच एवढे रमायचे ना, आपल्याच गोष्टी आपल्यातच ते खूप रमायचे. त्याच्या आदल्या आठवड्यामध्ये ते गेम बद्दल बोलायचे.
पण हे जे काही त्यांच्यात प्रेम निर्माण झालं होतं ना, त्यानंतर ते गेम मध्ये कमी आणि त्यांच्यातच जास्त झाले होते. त्यामुळे देखील कदाचित करणच्या घरच्यांनी सांगितलं असतील, की "बाबा याला काढा, नाहीतर हा काहीतरी करायचा बिग बॉसच्या घरामध्ये." त्यानंतर करणला काही गोष्टी नक्कीच नडल्या असतील, की करण याला काय झालं होतं, की माझे फॅन्स मला वाचवतील. मी जरी नॉमिनेट झाले असेल, तर तो ओव्हर कॉन्फिडन्स त्याला कदाचित नडला असेल, असं मला वाटतं. आणि मी खूप काही खेळतो बिग बॉसच्या घरामध्ये, असं त्याला वाटत असेल. पण त्याने नंतर मान्य केलं, की कदाचित मी नसेल जास्त दिसलो. तर मित्रांनो, करणला ओव्हर कॉन्फिडन्स किंवा मग फॅन्सवरती असलेलं अतिप्रेम, की फॅन्स माझे सगळं बघून घेतील, हे त्याला कदाचित नडलं असावं आणि तो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेलाय. आता सचिन भाऊ आणि प्राजक्ता हे लोक त्या टीमचे राहिलेले आहेत. सागर कारंडे हा तसा त्या टीमचा हिस्सा होता असं मला वाटत नाही. तो सगळीकडे इकडे-तिकडे जाताना दिसत होता. ही 2च लोकं आता तरी मला त्या टीमची वाटतायत. या 2 लोकांवरती बिग बॉसच्या घरातील बाकीचे जी गिधाड आहेत ना, ती अशी त्यांच्या भोवती घिरट्या घालतील त्यांना घेण्यासाठी. आता या 2 लोकांचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये कसा चालतो, हे लोकं कसे खेळतात. विशेष करून प्राजक्ता. प्राजक्ता पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या-दुसऱ्या दिवसापासूनच करण सोबत खूप अटॅच झाली होती. सगळं हे लोकं डिस्कस करत होते. बऱ्याच गोष्टी शेअर करत होते. तर यांचं एक छान बॉन्डिंग झालं होतं. आता प्राजक्ताचा गेम विथआऊट करण सोनावणे कसा ती खेळते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. सचिन भाऊने थोडासा गेम खेळायला पाहिजे. लोकं तुम्हाला आता वोटिंग करतायत, करतीलही पुढे. पण तुमच्याकडे जर गेम नसेल ना, तर वोटिंगला काही अर्थ नाही. तर सचिन भाऊने आज थोडंसं समजून घ्यायला पाहिजे, की आपला नंबर देखील लागू शकतो. बाकी च्या लोकांना थोडंसं समजलं. विशेष करून मला असं वाटतं, की रुचिता जामदारला ते एकंदरीत सचिन भाऊ आल्यानंतर किंवा हे लोकं त्यांचं इविक्शन होत होतं, त्यावेळी रुचितावरती कॅमेरा होता आणि त्या पद्धतीने शॉकिंग मुद्रेत जी काही बसली होती ना, रुचिताला असं झालं असेल, की यार पुढचा नंबर माझा देखील लागू शकतो. त्यामुळे मला थोडंसं खेळणं अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीने भाऊच्या धक्क्यावरती मला धक्के मारून आतमध्ये ढकललं, तर याच्यावरती देखील रुचिता नक्कीच विचार करेल. आता सगळ्यांनी थोडासा गिव्ह अप करायला पाहिजे. विशेष करून याच लोकांनी एनालिसिस टीमनी. बाकी तर टोळी आणि ही जी काटा टीम आहे ती राखीमुळे दिसतेच आणि ती राखीत जोपर्यंत काटा टीममध्ये आहे तोपर्यंत ती टीम वरतीच राहणार आहे आणि टोळी टीम काटा टीम टोळी टीमला खाली पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत आणि ही टोळी टीम देखील यांच्याशी भिडण्याचा प्रयत्न करेल. राहिली म्हणजे हे लोकं एनालिसिस वाले. तर यांनी आपला गेम या आठवड्यात चांगला खेळायला पाहिजे. नाहीतर अजून हीच लोकं नॉमिनेट होतील आणि यापैकीच एक दुसरा सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. मित्रांनो, दोघे कंटेस्टंट या आठवड्यात घराबाहेर काढले. त्यामुळे या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एंट्री किंवा एकपेक्षा जास्त वाईल्ड कार्ड एंट्री होऊ शकते. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता. करण सोनावणे आणि आयुष संजीव यांना बिग बॉसच्या घराबाहेर काढलं. आयुष्यात जाणार होता, परंतु करणचं जे इविक्शन होतं किंवा झालं, हे फेअर होतं की अनफेअर होतं, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.